नमस्कार मित्रांनो, मी तुषार देशमुख आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सांगायला आनंद होतो, की येणाऱ्या 10 आणि 11 जुलैला आपण एक एक्सपोर्टर लोकांसाठी एक स्टडी टूर आणि बिझनेस मीट आयोजित केली आहे. या बिझनेस मीटमध्ये आणि स्टडी टूरमध्ये आपण मुंबईमधल्या JNPT स्पोर्टला व्हिजिट करणार आहोत. त्या ठिकाणी CNF असेल, कस्टम क्लिअरन्स असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सोबतच आपण MSCMB महाराष्ट्र पणन महामंडळाचं एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटरला व्हिजिट करणार आहोत. होलसेल मार्केट असेल वाशीचं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉडक्टला आपण व्हिजिट करणार आहोत. तसंच आपण एक्झिस्टिंग एक्सपोर्टरला भेटणार आहोत. अपेडा ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जे आहे, तर त्या अपेडाचा एक्सपोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये फूडशी किंवा ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्सची किती महत्त्वाचा रोल आहे आणि अपेडा आपल्याला एक्सपोर्टसाठी काय मदत करते, या संदर्भात पण आपण त्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग करणार आहोत. जे लोकं स्पाइसेसमध्ये काम करतात, तर स्पाइस बोर्डला आपण व्हिजिट करणार आहोत. तर याबद्दलचं डिटेल शेड्यूल आपलं असणार आहे 10 आणि 11 तारखेचं. तर या पद्धतीने तर सकाळी 10 वाजता 10 जुलैला डे फर्स्टला सकाळी 8:30ला आपला रिपोर्टिंग टायमिंग असेल. रिपोर्टिंग म्हणजे आपण आपल्या डेस्टिनेशनपासून आपल्याला वाशीला सेक्टर 19 मध्ये हॉटेल साई प्रतीक या ठिकाणी यायचंय. तिथून आपलं व्हेइकल आपण अरेंज केलंय. काही लोकं आदल्या दिवशी येणार आहेत. याच सेम हॉटेलला त्यांचा स्टे असणार आहे आणि तिथून आपण कंटिन्यू करणार आहे. 8:30 ते 9 पर्यंत आपला ब्रेकफास्ट असेल सेम लोकेशनला. 9 वाजेपासून ते 10 पर्यंत आपण JNPTला जाणार. साधारणतः 1 तासाचा ट्रॅव्हल टाईम असेल. 10 वाजता आपल्याला एअरपोर्ट JNPTच्या पोर्टला आपल्याला पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन आणि सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट होतील आणि 10 ते 12 आपण पोर्ट व्हिजिट करणार आहे JNPTच्या प्रेमायसेसमध्ये. 12 ते 2 आपण कस्टम्स, CNF आणि CHN सोबत भेटणार आहोत. तिथल्या सगळ्या प्रोसिजर्स प्रॅक्टिकली बघणार आहोत. 2 ते 3 आपण सेम प्रिमाइसेसमध्ये त्या ठिकाणी लंच करणार आहोत. 3 ते 4 परत आपला परतीचा प्रवास असेल आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत परत आपण APMC मार्केटला, वेगवेगळ्या मार्केटला व्हिजिट करणार आहोत सेम. हे पूर्ण दिवसभराचं 10 तारखेचं शेड्यूल असणार आहे. त्याच्यानंतर डे सेकंड 10 तारखेला नाईटला आपण सेम हॉटेलला त्या ठिकाणी स्टे करणार आहोत आणि सेकंड डेला त्याच हॉटेलपासून आपण 8:30ला शार्प पुढच्या आपण जर्नीला सुरुवात करणार आहोत. 8:30 ते 9 आपला ब्रेकफास्ट असणार आहे. 9 ते 10 आपण स्पाइस बोर्डला व्हिजिट करणार आहोत आणि त्या अधिकाऱ्यांसोबत आपण डिस्कशन करणार आहोत. आपण एक अर्धा तास फ्लेक्सिबल त्या ठिकाणी ठेवलेला आहे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण 11 वाजता MSMB महाराष्ट्र स्टेट ॲग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डच्या ऑफिसला व्हिजिट करणार आहोत. जे एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर आणि पॅक हाऊसला त्या ठिकाणी व्हिजिट केली जाईल आणि 12 ते 1च्या दरम्यान MSMBच्या जे एक्सपोर्टर आहे तर ते सर डॉक्टर केदार तुपे सर हे इन्चार्ज ते गाईडन्स आपल्याला करतील, की एक्सपोर्टमध्ये कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. 1 ते 2 आपलं एक सेशन होणार आहे सेम MSMBच्या हॉलमध्ये. त्या ठिकाणी मनी मॅनेजमेंट आणि डॉक्युमेंटेशनशी रिलेटेड ते सेशन असणार आहे. त्याच्यानंतर 2:30 पर्यंत आपला लंच असेल त्याच एरियात आणि 2:30 ते 3:30 आपण एक्सपोर्टर लोकांसोबत भेटणार आहोत सेम हॉलमध्ये. 3 ते 5 आपण अपेडाच्या ऑफिसला व्हिजिट करणार आहोत आणि 5 नंतर आपण ग्रुप डिस्कशन हे कंटिन्यू राहील पुढच्या 1 तासासाठी. तर आपण 5 ते 6 पर्यंतचं शेड्यूल हे आपलं सेकंड डेचं असणार आहे, की यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकतात आणि आपला ट्रॅव्हल टाईम मॅनेज करू शकतात. याच्या संदर्भात आपल्याला काही क्वेरी असतील, तर तुम्ही संजय सर आहेत, त्यांचा नंबर या स्क्रीनवर दिलेला आहे आणि माझाही नंबर दिलेला आहे. तुषार देशमुख म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला सर्व लोकेशन वगैरे सगळं शेअर केले जातील. याची जी फीज आहे ती ₹5,900 आहे. इन्क्लुडिंग लोकल ट्रान्सपोर्टेशन असेल, ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, हॉटेलचा 1 नाईटचा स्टे असेल आणि व्हिजिट एंट्री पास तिकीट सगळे इन्क्लूड आहे. ज्यांना हॉटेलचा स्टे नकोय त्यांच्यासाठी ₹4,900 म्हणजे हॉटेलची कॉस्ट ही कमी होते. जे लोकल असतील मुंबईमधून तर ते स्टे त्यांनी नाही घेतला तर त्यांना ₹4,900 पे करायचे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आजच कन्फर्मेशन करायचं आहे आणि तुमचे एंट्री पासेस तयार करण्यासाठी
आपण एक ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवरती आपला एक पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड हे PDF फॉर्मॅटमध्ये पाठवायचे. पासपोर्ट साईज फोटो JPG फॉर्मॅटमध्ये पाठवा आणि आधार कार्ड जे आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये पाठवा आणि आजच कन्फर्मेशन करा. ज्या लोकांचं आज दुपारपर्यंत कन्फर्मेशन येईल त्यांचेच आपण एंट्री पास तयार केले जातील. लेट येणाऱ्या लोकांनी जर कन्फर्मेशन केलं आणि त्यांना JNPT एंट्री मिळाली नाही तर त्याला आम्ही किंवा मॅनेजमेंट जबाबदार राहणार नाही. वैयक्तिक आपण जबाबदार त्या गोष्टीला राहणार आहेत. तर धन्यवाद. तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन कळली असेल तर भेटूया 10 तारखेला मुंबई या ठिकाणी. थँक्यू.